नमस्कार, स्पेशल मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून गुलाबजामुन। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। गव्हाच्या पिठाचे गुलाबजामुन बनवण्यासाठी आपण इथं अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये आपण अर्धा कप मिल्क पावडर घालू, सोबतच पाव चमचा बेकिंग सोडा घालू आणि 2 चमचे यामध्ये तूप घालायचं आहे। सुरुवातीला कोरडेच हे मिश्रण आपल्याला हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। संपूर्ण तूप हे पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे गव्हाचं पीठ आणि मिल्क पावडर ही छान अशी एकजीव करून घ्यायची आहे। त्यानंतर अर्धा कप दूध घेऊन या पिठामध्ये लागेल तसं म्हणजे थोडं थोडं दूध घालून याचा मऊसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। आणि इथं मऊसर असा गोळा मळून झालेला आहे। आता आपण 10 मिनिटांसाठी याला झाकून ठेवून देऊ। अर्धा कप दुधामधीलही एवढं असं आपलं दूध इथं शिल्लक राहिलेलं आहे। आता इथे आपण गुलाबजामुनसाठी लागणारा पाक तयार करून घेऊ। त्यासाठी इथे एका कढईमध्ये आपण 1.5 कप साखर घेऊन त्यामध्ये 1.5 कप पाणी घालू। सोबतच फ्लेवरसाठी यामध्ये आपण 1 ते 2 वेलची आणि केशर घालू। इथं आपल्याला साखरेचा एकतारी पाक तयार करायचा नाही, फक्त साखर मेल्ट झाल्यानंतर 1 ते 2 मिनिटभर आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे। मीडियम फ्लेमवरती हे साखरेचं पाणी आपल्याला छान असं 1 ते 2 मिनिटभर उकळून घ्यायचं आहे। आता इथे 2 मिनिट झालेले आहेत आणि गुलाबजामुनसाठी लागणारा आपला पाक इथं तयार आहे। याला थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊ। त्यानंतर लो फ्लेमवरती आपण इथं एका पॅनमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे। तुम्ही इथं तूपही घेऊ शकता। गुलाबजामुनसाठी लागणारं पीठही इथं आपलं छान मुरलेलं आहे। आता याचे आपण एकसारखेच असे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ। इथं आपले सगळे गोळे बनवून तयार आहेत आणि तेलही इथं छान तापलेलं आहे। आता तेलामध्ये आपण हे गोळे सोडू। एकदमच सगळे गोळे आपल्याला इथं तेलामध्ये सोडायचे नाहीत, थोडे थोडे करून आपण सर्व गोळे तळून घेऊ। लो फ्लेमवरतीच आपल्याला हे सर्व गोळे तळून घ्यायचे आहेत। गोळे तळून घेत असताना चमच्याच्या साहाय्याने आपल्याला यांना सतत हलवत राहायचं आहे। लो फ्लेमवरती गोळे तळून घेतल्यामुळे ते आतूनही खमंग असे तळले जातात। अशा प्रकारे गुलाबजामुन लो फ्लेमवरती डार्क लालसर कलरचे झाले की आता आपण यांना काढून घेऊ आणि उरलेले गोळेही आपण अशाच प्रकारे तळून घेऊ। आणि इथं आपले सगळे गोळे हे तळून तयार आहेत आणि इथं साखरेचा पाकही थंड झालेला आहे। आता आपण या पाकामध्ये हे गोळे सोडू। पाकामध्ये गुलाबजामुन घातल्यानंतर यांना चमच्याच्या साहाय्याने एकदा आपण हलवून घेऊ। त्यानंतर यावरती एक झाकण ठेवून रात्रभर गुलाबजामुन साखरेच्या पाण्यात छान असे भिजू द्यायचे आहेत। कारण इथं आपण गुलाबजामुन हे गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत, त्यामुळे सोक होण्यासाठी थोडासा वेळ लागतो। तरीही अर्ध्या तासानंतर आपण इथं एकदा गुलाबजामुन चेक करू। गुलाबजामुन हे बऱ्यापैकी छान असे सोक झालेले आहेत। यातील एक गुलाबजामुन आपण चाकूच्या साहाय्याने कट करून बघू। तर अशा प्रकारे गुलाबजामुन इथं छान असा सोक झालेला आहे। अगदी कमी साहित्यात तयार होणारे आणि टेस्टी असे इथं आपले गुलाबजामुन तयार आहेत। मग माझी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, बाजूलाच असलेला बेल आयकॉनही नक्की दाबा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीसह, तोपर्यंत नमस्कार।